नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कालवा सल्लागार समिती राधाकृष्णन विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडलेली. या बैठकीमध्ये मंत्री, पालकमंत्र्यांसह कालवा सल्लागार समितीचे अशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळेला धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी या 5 मोठ्या सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. चोपडा शहरातील नागरिकांकडून नळ कनेक्शन जोडणीसाठी पैसे मागितले जातात, मात्र पैसे दिल्यानंतर त्याची कोणतीही पावती दिली जात नाही. त्याउलट नळ कनेक्शनसाठी सारखे हेलपाटे मारावे लागल्याने वयोवृद्ध नागरिक त्रस्त झाले. धाराशिवमध्ये 6 वर्षांचा कालावधी लोटला तरी जलजीवन मिशनची निम्म्याहून अधिक कामं रखडलेली आहेत. काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या 59 ठेकेदारांना जिल्हा प्रशासनानं नोटीस पाठवत 100 दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं आहे. तुळजापुरात पार्किंगच्या नावाखाली वसुली करण्यात येत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. यावेळेला पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे. 24 तासाच्या आत खुलासा करत उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या नागरिकांवरती मधमाशांनी हल्ला चढवला. यावेळेला शव सोडून नागरिक इकडे तिकडे पळू लागले. या हल्ल्यामध्ये 4 वृद्ध मधमाशा चावल्यामुळे गंभीर जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणी पुरवठा विकास योजनांची माहिती घेण्यासाठी अंबादास दानवेंनी आढावा बैठक घेतलेली आहे. यावेळेला पाणी पुरवठा विभागाला मिळालेल्या निधीची माहिती दानवेंनी घेतली. पालघरच्या ग्रामीण भागातील मटण विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. विक्रीसाठी दुकानात ठेवलेल्या मटणावरती कुत्र्यांनी ताव मारलेला आहे. या धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून दुकानदारावरती कारवाईची मागणी केली जाते. धुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात तूर लागवड झालेली आहे. जिल्ह्यामध्ये आता तूर काढणीला वेग आलेला असून पारंपरिक पद्धतीने तूर काढताना शेतकरी दिसून येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली पंचक्रोशीत हापूस, आंबा, काजूच्या बागा आहेत. या परिसरामध्ये बॉक्साईट मायनिंग प्रकल्प झाल्यास आंबा काजू पिकावरती परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केलेला आहे. प्रस्तावित प्रकल्प हटवा आणि मांदिवली गाव वाचवा असा नारा स्थानिक देत आहेत. अमरावती जिल्ह्यात कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यात 1.5 दिवसात 24 लाखांची उलाढाल झालेली आहे. यावेळेला शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी 288 स्टॉल्स लावण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या बिजवाई कांद्याचं पीक सध्या बहरतंय, मात्र पिकाला फुलधारणा झाली नसल्यामुळे परागीकरणासाठी मधमाशा फिरकत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला. त्यामुळे कांदा बीज उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या रब्बी हंगामातील धान पीक रोवणीला वेग आलेला आहे. त्यामुळे भात पिकाची रोवणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सगळीकडे शेतकऱ्यांची लगबग आता पाहायला मिळते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाच्या कडाक्याने जंगलामध्ये पानगळ झालेली आहे, मात्र दुसरीकडे रानामध्ये पळस बहरल्याने निसर्गात केशरी रंगाची चादर पसरली. कोट्यवधींचा खर्च करून जलजीवन मिशन योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्याचा दावा सरकारमार्फत करण्यात येतोय. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात मात्र 1 हंडा पाण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. यातही झऱ्यातून निघालेलं गुणवत्ताहीन पाण्यावरती दिवस काढत असताना प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अत्रज या गावामध्ये पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी कोसळलेली आहे. पाणी पुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे टाकी कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातो. मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देत त्यांची 700 कोटींची कर्जमाफी करून दाखवणारच अशी ग्वाही राहुल नार्वेकर यांनी कोळी बांधवांना दिली. वाशिम जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 5 लाखांचं अनुदान सिंचन विहिरींसाठी मंजूर करण्यात आलंय. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी बचत गटाच्या मेळाव्यात जेवणावरती ताव मारलेला आहे. वर्धिनी मिनी सरस महोत्सवामध्ये सहभागी होत पंकज भोयर यांनी महिलांच्या अडचणी समजून घेतल्या. नाशिक जिल्ह्यात तब्बल 66,000 शालेय विद्यार्थी विविध आजारांच्या विळख्यामध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीमध्ये धक्कादायक बाब समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवरती शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलेला यावेळेला माजी महापौर आणि उपमहापौरांची पालिकेमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे। माजी महापौर आणि नगरसेवकांची प्रशासन चर्चा करणार आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली। आमदार सुमित वानखेडे यांनी समस्या जाणून घेतलेल्या आहेत। मतदारसंघातील पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। गेल्या 2 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील कुसेसावळी ते सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे या राज्यमार्गाचं काम सुरू आहे। ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पलूस तालुक्यातील राज्यमार्गाचं काम कासव गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। पंढरपुरात कन्या सप्ताह निमित्ताने मुलगी वाचवा मुलींना शाळेत पाठवा यासाठी जनजागृती बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। यावेळेला पोलिसांनी बाईक रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतर होणारं संमेलन महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठेंच्या सांगलीतील काटेगाव या गावी व्हावं अशी मागणी डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केली। शिवजयंती निमित्ताने जुन्नरमध्ये शिवजयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला 2 दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीत उत्साहात सुरुवात झालेली आहे। या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्म सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। शिवजयंती निमित्ताने जुन्नरमध्ये महिला बचत गटाचं प्रदर्शन, बैलगाडा स्पर्धा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत। बीडच्या चंबुळी गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी अजब मागणी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असल्यास बॉन्ड तयार करा अशी मागणी केल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे। राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। शिवजयंती अवघ्या 2 दिवसांवरती आल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवरती झेंड्यांची दुकानं सजलेली बघायला मिळतात। दुबईमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UAE यांच्या वतीने शिवसृष्टी 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये शिवविचारांचं प्रदर्शन, ढोल तासांचा गजरात मानवंदना देण्यात आली। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी होतीये। शिवजयंती निमित्ताने महिलांनी कपाळावरती शिवरायांची प्रतिमा साकारली। सोलापुरातील लघु उद्योजकांकडून प्रस्तावित वीज दरवाढीला तीव्र विरोध करण्यात आलेला आहे। दरवाढ लागू झाल्यास सोलापुरातील लघु उद्योग कर्नाटकला घेऊन जाण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे। जळगाव जिल्ह्यातील नांद्रा आणि पिलखेड गावातील गिरणा नदीपात्रातील वाळू ठेक्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडलेली आहे। यावेळेला गावकऱ्यांचा विरोध कायम आहे। जळगावच्या नांद्रा आणि पिलखेड गावालगत असलेल्या गिरणी नदीपात्रातील वाळू ठेक्याच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलंय। वाळू ठेका रद्द करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय। तुळजापूर तहसीलदारांच्या केबिनमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एका शेतकऱ्याने अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। यावेळेला कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। पंढरपूरच्या सांगोला उपसा सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत विरोध दर्शवलाय। आधी मोबदला द्या आणि नंतर कामाला सुरुवात करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। बीडच्या बिंदुसरा नदीला प्रदूषण आणि अतिक्रमण मुक्त करण्यात यावं अशी मागणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नदीपात्रामध्ये उतरत आंदोलन केलेलं आहे। यावेळेला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि अजित पवारांनी पुढाकार घेण्याची मागणी सुद्धा केली। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी 70 वर्षीय शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि मला माझं अनुदान मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जालन्यात शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने थकीत देयकं न दिल्यामुळे कंत्राटी संघटना आक्रमक झाल्यात। यंत्रसामग्रीसह वाहनं कंत्राटदारांनी जप्त केली आहेत। अमरावती शहरातील अत्याधुनिक सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। मागील 2.5 वर्षांपासून धूळखात पडलेलं शौचालय प्रहारने कुलूप तोडून सुरू केलेलं आहे। यावेळेला बँड वाजवत पालिकेचा निषेध केला। नांदेड शहरातील इतवारा पोलिसांनी 34 गोवंशांची सुटका केलेली। या प्रकरणी पोलिसांनी 4 गो तस्करांना अटक करत गुन्हा दाखल केला।
खंडपीठ कृती समितीकडून कोल्हापुरात अमरण उपोषण करण्यात आलेल्या तब्बल 38 वर्ष मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी लढा सुरू आहे. तरी देखील अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात खंडपीठासमोरील चौकात डीजेच्या वाहनाला भीषण आग लागलेली आहे. या आगीमुळे मुख्य मार्गावरती वाहतूक कोंडी झाली. श्रीरामपुरात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून 17 वर्षीय मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर येते. मुलीला लॉजवरती नेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेल्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू. चाळीसगाव बस स्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. 2 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दौंड तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. यवत आणि चौफुल्यामधील जवळपास 9 दुकानांमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री चोरी केलेली आहे. यावेळेला एका मेडिकलमधील चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेला असून पोलिसांकडून तपास केला जातो. परभणीत भावाला परीक्षेला सोडून घरी जात असताना 16 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झालेला आहे. बस स्थानकाजवळ उभा असताना 4 चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. वाहनाच्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. देहू झालेल्या गोळीबारातील 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाला. वाशिमच्या पाटणी चौक परिसरात फळ विक्रेता आणि ग्राहकामध्ये वाद झाला. यावेळेला फळ विक्रेता तरुणाने ग्राहकावरती चाकू उगारत धमकी देत धिंगाणा घालून दहशत पसरवली. जळगावच्या कांचननगर परिसरात उज्ज्वल चौकात जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आता नेमण्यात आलेली समिती अमान्य असून निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी मागणी शिवराज राक्षेने केलेली आहे. तर माझ्यावरती अन्याय करणाऱ्यांना निलंबित करावा अशी मागणी सुद्धा केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लॉकहीड मार्टिन इंटरनॅशनलचे अध्यक्ष मायकल विल्यमसन यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडिया उपक्रमाला अधिक बळकट करण्यासह इतर विषयांवरती चर्चा झाली. साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबत नाहीये. साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडममधील भाविकांची शिर्डीमध्ये फसवणूक झालेली आहे. भाविकांना 500 रुपयांचं सामान 4000 विकण्यात आलेलं. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.